जादूटोणा, काळी विद्या, आत्म्याला बोलवणं हे फक्त सिनेमात असतं असं वाटतं ना. पण दिल्लीच्या एका सामान्य घरात असंच काहीतरी प्रकार घडलाय. एका मेलेल्या माणसाने जिवंत माणसांना इतकं जखडलं की घरातील 11 जणांनी एकदाच स्वतःच्या गळ्यात फास घातला. या संपूर्ण घटनेने पूर्ण शहराला हादरवून टाकलंय आणि सगळ्यांच्या मनात न सुटणारे प्रश्न निर्माण केले. काय आहे या संपूर्ण घटनेचं भयावह सत्य जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमात. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. 1 जुलै 2018 ची सकाळ. बुरारीच्या संतनगर भागात एक माणूस रोजच्या सवयीने ललित भाटी यांच्या दुकानावर आला. ललित रोज सकाळी फिरायला जायचा आणि वेळेवर दुकान उघडायचा. हे कधीच चुकायचे नाही. पण त्या दिवशी दुकान बंद होतं. त्या माणसाला आश्चर्य वाटलं. तो थोडा पुढे गेला, घराकडे वळला आणि त्याने पाहिलं की घराचं मुख्य दार उघडं आहे. त्याने आत डोकावला आणि जे दिसलं ते पाहून त्याचा आवाज बंद झाला. छताला लटकलेले मृतदेह. तो धावत सुटला, ओरडत सुटला. पोलीस आले, आत शिरले. 10 मृतदेह छताला लटकलेले. सगळ्यांच्या डोळ्यांना पट्टी, कानात कापूस, तोंडावर टेप, हात पाठीमागे बांधलेले आणि खालच्या खोलीत जमिनीवर घरातल्या सर्वात वयोवृद्ध बाई नारायणी देवी गळा दाबलेल्या मृत अवस्थेत आढळल्या. एकाच घरात एकाच रात्री 11 मृत्यू. त्या घरी चोरी नव्हती, दरोडा नव्हता, बाहेरून कोणी आल्याचं कुठलंही चिन्ह नव्हतं. मग हे झालं कसं? हे सत्य समजायला आपल्याला थोडं मागं जावं लागेल. भाटिया कुटुंब मूळचे राजस्थानचे होते. दिल्लीत स्थायिक झाले. घरातील 3 पिढ्या एकत्र. आजी नारायणी देवी वय 77 वर्ष, त्यांचे 2 मुलगे, ललितची बायको टीना आणि त्यांचा 15 वर्षाचा मुलगा शिवम, भुवनेशची बायको सावित्री आणि त्यांचे मुलं, नारायणी देवीची विधवा मुलगी प्रतिभा आणि तिची मुलगी प्रियंका. एकूण 11 जण. ललित आणि भुवनेशचा प्लायवूडचा व्यवसाय होता. शेजारी सांगायचे किती सुंदर कुटुंब आहे. आणि घटनेच्या अवघ्या 15 दिवस आधी 17 जूनला घरात प्रियंकाचा साखरपुडा समारंभ झाला होता. घरात डीजे होता, आनंद होता, हास्य होतं. त्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्याच घरात 15 दिवसात 11 मृतदेह सापडले. पोलिसांनी घरात तपास करताना भिंतीमधून बाहेर काढलेले 11 लोखंडी पाईप दिसले. घराच्या समोर गेटला जी ग्रिल लावली होती त्याला पण 11 रॉड होते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या 11 नंबरला हायलाइट करत होत्या. आजूबाजूला ना बाथरूम, ना स्वयंपाकघर, ना हवा खेळण्याची कुठलीही गरज. मग हे पाईप इथे काय करताय? 7 पाईप खाली वाकलेले, 4 सरळ आणि या 11 मृतदेहापैकी 7 महिला व 4 पुरुष होते. आता प्रश्न हा पडतो की ह्या मृतदेहांचा आणि ह्या पाईपचा काही संबंध होता का? यासाठी पोलिसांना ज्या मिस्त्रीने हे बसवले त्याला बोलावलं. त्याने पोलिसांना सांगितले ललितनेच त्याला हे काम सांगितलं होतं. हवा येण्यासाठी बसवलं जातंय असं म्हणत होता. पण हे पाईप नक्की कशासाठी होते हे आजही कोणाला माहीत नाही. त्यावेळी पोलिसांनी गल्लीतल्या कॅमेऱ्यांची फुटेज तपासली. 30 जूनच्या रात्री 10 वाजता घरची मंडळी स्वतः स्टूल, दोर आणि तार आणताना दिसली. म्हणजे बाहेरून कोणी आलं नव्हतं. हे सगळं आतूनच घडत होतं. पण का? उत्तर सापडलं त्या घरातल्या मंदिराजवळ ठेवलेल्या 11 रजिस्टरांमध्ये. पोलिसांनी बघायला सुरुवात केली आणि थक्क झाले. ही रजिस्टर 2007 पासून लिहिली जात होती. 11 वर्षे, तेही ललितच्या हाताने. ललितला काही वर्षांपूर्वी मारलं होतं आणि बंद करण्यात आलं होतं. त्या धक्क्याने ललितचा आवाज गेला होता. तो मुका झाला होता आणि त्यानंतर काही दिवसांनी 2007 मध्ये ललितचे वडील भूपाल सिंग वारले. ललित त्यांच्या अत्यंत जवळचा होता, त्यामुळे त्याला आणखी जास्त धक्का बसला. त्या मृत्यूनंतर ललितने घरच्यांना सांगितले की बाबा माझ्या स्वप्नात येत आहे, मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय, बाबांचा आत्मा माझ्यात आला आहे. अगोदर घरच्यांनी हे मनावर घेतलं नाही आणि एक दिवस ललित ओमचा जप करत असताना त्याचा आवाज वापस आला आणि त्याला वाटलं की हे सगळं बाबांमुळे झालं. हळूहळू त्याचा आवाज बदलायला लागला. बोलणं बदललं, वागणं बदललं. वडिलांच्या जाण्याने दुखावलेल्या घरच्यांना वाटलं की बाबा खरंच परत आले आहे आणि मग त्या रजिस्टरमध्ये लिहिलं जाऊ लागलं. ललित जे सांगायचा ते घरचे देवाचा आदेश समजून नोंदवायचे. कोणत्या दिवशी काय करायचं, कोणाशी किती बोलायचं, दुकान कधी उघडायचं, सगळं त्यात असायचं. आणि जेव्हा जेव्हा त्यांनी या गोष्टी पाळल्या तेव्हा तेव्हा घरात चांगलं घडलं, व्यवसायाला फायदा झाला, घरात सुख आलं. म्हणून घरच्यांनाही आता त्याच्या बोलण्यावरती पक्का विश्वास होऊ लागला होता. प्रियंकाचं लग्न जमलं त्यामुळे विश्वास आणखी बळकट झाला होता. त्या रजिस्टरमध्ये आणखी एक गोष्ट होती. प्रियंकाने तिच्या अगोदरच्या प्रेमाबद्दल लिहत तिच्या मामाची माफी मागितल्याचा उल्लेख होता. घरातल्या नात्यामध्ये वाद, भांडण, माफी सगळं त्या डायऱ्यांमध्ये नमूद होतं. आणि प्रियंकाबद्दल तर एक वेगळीच नोंद होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा उल्लेख, त्यांच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा सगळं ललितच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. म्हणजे या कुटुंबाचा प्रत्येक श्वास त्या रजिस्टराशी जोडलेला होता. रजिस्टरमध्ये एक गोष्ट ठळकपणे लिहिलेली होती, बाहेरच्या माणसाशी जास्त बोलायचे नाही, मोबाईल कमी वापरायचा. हळूहळू ते कुटुंब जगापासून तुटत गेलं. 11 वर्षे रोज एकच गोष्ट ऐकली तर माणसाचा मेंदू तेच सत्य मानायला लागतो.
नेमकं हेच या कुटुंबासोबत झालं. एवढंच नाही तर घटना घडायच्या 15 दिवस अगोदर म्हणजेच 17 जूनला या घरामध्ये प्रियंकाच्या एंगेजमेंटची पार्टी झाली होती आणि या पार्टीच्या व्हिडिओमध्ये ललित त्याच्या परिवारासोबत डीजे लावून एन्जॉय करताना दिसतोय. सगळं काही नीट होतं. सगळे ज्याचे त्याच्या कामात होते. प्रियंका व घरचे तिच्या लग्नाच्या शॉपिंगची तयारी करत होते आणि मग आता आलं 1 जुलै 2018चा दिवस. रजिस्टरमध्ये शेवटचा विधी लिहिला गेला होता. लिहिलं होतं 7 दिवसानंतर एक विशेष पूजा होईल. जी पूजा केली तर बाबा साक्षात प्रकट होतील आणि आपल्याला मोक्ष मिळेल. ललितने सगळ्यांना ठामपणे सांगितलं होतं, हे मरण नाही, हा फक्त एक विधी आहे. लटकाल तेव्हा थोडासा झटका बसेल, पण घाबरू नका, बाबा येऊन सगळं सावरतील. त्याच रात्री कुटुंबाने जेवण घरी न बनवता बाहेरून चपात्या मागवल्या. सगळ्यांनी एकत्र शांतपणे जेवण केले. जणू सगळं सामान्य होतं. रात्री 11 वाजता प्रियंकाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी फोनवर बोलली. लग्नाच्या खरेदीबद्दल ती उत्साहात होती. फोन ठेवला आणि मग विधी सुरू झाला. एक एक जण स्टूलवर चढले, हात बांधलेले, डोळ्यांवर पट्टी, कानात कापूस, तोंडावर टेप आणि गळ्यात फास. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनीही एकही प्रश्न न विचारता हे केलं, कारण 11 वर्षांनी त्यांचा स्वतःचा विवेक संपला होता. एका इशाऱ्यावर सगळ्यांनी पायाखालचे स्टूल हटवले. बाबा येतील, चमत्कार होईल याची वाट पाहत ते हवेत झुलत राहिले, जणू वडाच्या झाडाच्या पारंब्यासारखेच. ना बाबा त्यांना वाचवायला आले, ना कुठला चमत्कार झाला. आणि आता प्रश्न पडतो की 11वा मृतदेह आढळणाऱ्या आजींचं काय? त्यांना कदाचित जाणवलं असेल की हे चुकीचं आहे, अथवा त्या स्टूलवर चढू शकत नव्हत्या म्हणून त्या रात्री आधी त्यांचा गळा दाबण्यात आला आणि मग बाकी सगळे स्वतःहून लटकले. फॉरेन्सिक तपासात कोणाच्याही अंगावर संघर्षाचे कुठलेही चिन्ह नव्हते. कोणाला कुठलंही औषध दिलं नव्हतं. सगळ्यांनी शुद्धीत स्वतःच्या इच्छेने हे केलं होतं, कारण ते त्या अंधश्रद्धेमध्ये इतके जास्त फसले गेले होते की त्यांना खूप आत्मविश्वास होता की त्यांना मोक्ष मिळेल, बाबांची भेट होईल, चमत्कार होईल. पण यातलं काहीच झालं नाही आणि त्यांना स्वतःच्या हाताने जीव गमवावा लागला. आता फक्त त्या परिवारात उरलेला होता तो छतावर साखळीने बांधलेला कुत्रा टॉमी. तोही रात्रभर भुंकत राहिला, पण त्याचा आवाज ऐकणारं कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने सकाळी मुख्य दार उघडं पाहिलं, आत डोकावलं आणि जे दिसलं ते पाहून तो ओरडत सुटला. पोलीस आले, रुग्णवाहिका आल्या, पत्रकार आले, फॉरेन्सिक टीमही आली आणि त्या 11 रजिस्टरांनी सगळं सांगितलं. तज्ज्ञांनी याला नाव दिलं शेअर्ड सायकोसिस. एका माणसाचा मनोविकार हळूहळू संपूर्ण कुटुंबात पसरतो. जेव्हा घरातला सर्वात प्रभावशाली माणूस एखाद्या गोष्टीवर ठामपणे विश्वास ठेवतो आणि घरचे बाकीचे त्याला कधीच प्रश्न विचारत नाही, तेव्हा तो विश्वास संसर्गासारखा पसरतो. या प्रकरणातही हळूहळू शांतपणे 11 वर्ष हेच झालं आणि एक रात्री 11 जीव संपले. जर कोणी एकदा तरी प्रश्न विचारला असता, कोणी एकदा घराबाहेर जाऊन दुसऱ्याशी बोललं असतं, कोणाला मानसिक आजाराचं लक्षण ओळखता आलं असतं, तर कदाचित हे 11 जीव वाचले असते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात एक अत्यंत पातळ रेषा असते. भाटिया कुटुंबाने ती रेषा कधी ओलांडली हे त्यांना कळलंच नाही. बुरारीचं ते घर आजही त्या गल्लीत उभं आहे. ते 11 पाईप काढून टाकले गेले, नवे लोक राहायला आले, पण त्या भिंतींनी जे पाहिलं ते कधीच विसरता येणारं नव्हतं. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.